नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची 2026साठी जी काही बोर्ड प्रश्नपत्रिका येणार आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते IMP क्वेश्चन्स असतील, आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, साधारणतः 3रा, 4था, 5वा आणि 6वा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशा पद्धतीने लिहायची आहेत, कोणते प्रश्न ह्यावर्षी येणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सर्व IMP नोट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचा अभ्यास करून गेल्यावर आपल्याला साधारणतः 80 मार्कांपैकी 51 मार्कांचं माहिती मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नपत्रिकेतला सेक्शन 3 पोएट्री सेक्शन जो काही 10 गुणांचा आहे, त्यामध्ये आपल्याला काय येणार आहे ते बघा यावर्षी. आपण जर एवढा अभ्यास करून गेलात तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 10 गुणांचा जो काही प्रश्न असेल ए आणि बी, तो आपण आरामात सोडवू शकाल. बघा या ठिकाणी पोएट्री सेक्शनवर आधारित जे काही प्रश्न, ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते, त्यावर आधारित संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तकातले, इंग्लिशच्या पुस्तकातले जे काही आपल्या पोयम असतील, त्या पोयम संदर्भातले विचारले जाणारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. व्हिडिओ झूम करून सर्व प्रश्न व्यवस्थित पहा आणि ही माहिती आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित अभ्यास करूनच पेपरला सामोरे जा. म्हणजे हा 10 गुणांचा अभ्यास आपला या पेजमध्ये होणार आहे. बघा ते युनिट 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये आपले जे काही पोएम आहेत आणि त्या पोएमवर विचारले जाणारे, वारंवार विचारले जाणारे जे काही 4-5 प्रश्न आहेत, त्याचं टायटल, पोएट्रीचं, कवीचं नाव, त्यानंतर रॅमिंग स्कीम, स्पीच आणि सेंट्रल आयडिया ती काय आहे, संक्षिप्त रूपामध्ये आपण कशा पद्धतीने लिहिली पाहिजे, ती या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4था, 5वा आणि 6व्यामध्ये आपल्याला हे सर्व टॉपिक येतात. बघा आपल्याला एक लेटर लिहायचं असतं आणि त्या लेटरसाठी हे जे काही मुद्दे आहेत या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला कुठल्याही विषयावर आधारित लेटर येऊ द्या, यात थोडाफार बदल करून आपण हे लेटर कंप्लीट करायचं आहे. बघा हे लेटरचे आपल्या वहीत लिहा, डेट बदलायची आहे, पेपरचा तारीख जी काही असेल आपली ती लिहायची आहे. त्यानंतर पत्ता तुम्हाला त्या कृतीमध्ये दिलेला असेल तो टाकायचा आहे आणि रिकाम्या जागी योग्य ती माहिती लिहून हे लेटर जर तुम्ही कंप्लीट केलं तर आपल्याला 5 गुण हे नक्की मिळतील. त्यानंतर हा एक 5 गुणांसाठी प्रश्न येतो तुम्हाला, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. मग हा प्रश्न तर तुम्हाला जसाच्या तसा लिहिता येईल. कुणीतरी मोठ्या व्यक्तीची इंटरव्ह्यू तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल, विषय दिला जाईल आणि त्यांना आपल्याला तुम्ही कोणते प्रश्न विचारणार ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि हे साधारणतः 10 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कॉमन काढलेले आहेत. हे कोणत्याही व्यक्तीला उपयोगी ठरतील. वरती फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव वगैरे लिहायचं असेल. अशा पद्धतीने हा सुद्धा 5 गुणांचा प्रश्न तुम्हाला सहज कव्हर करता येईल. त्यानंतर स्पीचसाठी सुद्धा तुम्हाला काही ठराविक विषय दिले जातात आणि त्याच्यावर तुम्हाला 4 गुणांसाठी माहिती लिहायला सांगितले जाते. बघा या ठिकाणी नीड ऑफ हिरो इन लाईफ. त्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये झालेला फेअरवेल, सेंड ऑफ त्याची माहिती. टीचर्स डे त्यावर विचारलं तर हे लिहायचं आहे. एन्व्हायर्मेंट डे. अशा पद्धतीने आपण जर तयारी करून गेलात
तर आपल्याला विचारलेल्या 2 विषयांपैकी एक विषय तर याच्यावर नक्कीच येईल. कारण की हे सर्व विषय IMP आहेत. त्यानंतर तुमचा पुढचा विषय येतो न्यूज रिपोर्ट. 5 गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि त्यावर आधारित सुद्धा काहीतरी मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो. बघा त्याचाही नमुना या ठिकाणी दिलेला आहे. ही सर्व माहिती आपल्या वहीत लिहा. हिल स्टेशन, टुरिस्ट स्पॉट, त्या संदर्भात माहिती. या व्यतिरिक्त वेगळं आपल्याला असं काही येणार नाही आहे. हेच येईल. व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा असतो. त्यासाठीही हे विषय तुम्हाला उपयोगी ठरतील. बघा त्या रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचा. स्वच्छता अभियान, ईमेल, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी पुढचा प्रश्न तुम्हाला येतो. त्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरणारी आहे. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तुम्हाला दिलेल्या विषयावर आधारित तुम्ही कंप्लीट करायची आहे. बघा ती माहिती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2026-27च्या बोर्ड परीक्षेसाठी काही IMP क्वेश्चन्स या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आय होप आपल्याला ते नक्कीच उपयोगात ठरतील. अशाच प्रकारचे इतर विषयांचेही IMP क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि बोर्ड प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. पेपर झाल्यानंतरसुद्धा आपल्या चॅनलवर त्या पेपरचे आन्सर शीट लगेच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपल्याला किती मार्क्स मिळाले हे समजणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.